मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. 3 मिनिटात 30 बातम्या. शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंनी शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांशी संवाद साधलाय. जर तुझं माझं करत बसलो तर माझं म्हणणं आहे की लढाई न लढलेलं बरं, असंही ठाकरे म्हणाले. माझ्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट ठरलो तरीही चालेल, पण तुम्ही तुमची निष्ठा विकू नका, असं आवाहन ठाकरेंनी केलं. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. मुंबईत राष्ट्रवादी जवळपास 50 जागांवर लढणार आहे. राष्ट्रवादीनं मुंबईची धुरा नवाब मलिकांकडे सोपवली आहे आणि त्यामुळे भाजप आणि शिवसेनेनं विरोध केलाय. त्यामुळे महायुतीत एकत्र असलेली राष्ट्रवादी मुंबईमध्ये स्वबळावर लढणार आहे. उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, साई पक्ष आणि टीम ओमी कलानी यांच्या दोस्ती गठबंधनाची जागावाटपाची पहिली बैठक पार पडली आहे. या बैठकीला शिवसेना, टीम ओमी कलानी, साई पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये सर्वच्या सर्व 78 जागांबाबत चर्चा झाली आहे. बारामतीमध्ये शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे तिघे गौतम अदानींसोबत एका कार्यक्रमासाठी एकत्र आले. बारामतीमध्ये शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स उद्योगपती गौतम अदानी यांनी उद्घाटन केलं. आमदार रोहित पवार यांनी यावेळेला अदानी यांच्या कारचं सारथ्य केलं. मुंबईमध्ये बंडखोरीची डोकेदुखी टाळण्यासाठी भाजप सेनेकडून खबरदारी घेण्यात आली आहे. महायुतीच्या उमेदवारांना उद्यापासून एबी फॉर्मचं वाटप केलं जाणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी युती आणि आघाडीच्या चर्चा आता अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. ठाकरे बंधूंनी 24 डिसेंबरला राजकीय युतीची घोषणा करत मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं. यानंतर आता मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची ही युती झाली आहे. जालना महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज खरेदी आणि दाखल करण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे. गेल्या 4 दिवसांमध्ये 2487 अर्जांची विक्री झाली आहे. तर एका दिवशी 34 जणांनी अर्ज दाखल केलेत. आतापर्यंत 48 जणांनी अर्ज दाखल केलेले आहेत. 30 डिसेंबर अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे आणि त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी बघायला मिळणार आहे. नाशिक महानगरपालिकेच्या 122 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुकांनी महापालिका कार्यालयामध्ये मोठी गर्दी केली आहे. निवडणूक आयोगाने अनिवार्य केलेल्या 13 प्रकारच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करताना उमेदवारांना घाम फुटतोय. जळगाव महानगरपालिकेमध्ये आतापर्यंत 25 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. भाजपकडून सर्वाधिक 12 उमेदवारी अर्ज दाखल तर शिवसेनेकडून 6 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. काँग्रेसच्या एका उमेदवारानं अर्ज दाखल केला असून 5 अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज भरलेत. तर अर्ज करण्याचे शेवटचे 2 दिवस बाकी असल्यानं मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी एमआयएमनं आपल्या 3 उमेदवारांची घोषणा केली. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सोशल मीडियाद्वारे घोषणा केली आहे. एमआयएम या निवडणुकीमध्ये स्वबळावर लढणार आहे. एमआयएमनं घेतलेली आघाडी निवडणुकीतील चुरस वाढवणारी ठरणार आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचे 2 दिवस शिल्लक राहिले. त्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी झुंबड उडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आतापर्यंत फक्त 20 अर्ज दाखल झाले.